लोणंद शहरातील खेमावती नदी स्वच्छता मोहिमेसाठी दानशूर नागरिकांनी सढळ हाताने मदत करा। स्वच्छ लोणंद सुंदर लोणंद ही मोहीम नगरपंचायत व लोकसहभागातून राबवण्यात येत आहे। प्राचीन काळातील खेमावती नदीमध्ये जलपर्णी, छोटी मोठी झाडे झुडपे नदीपात्रामध्ये होती। ती काढण्यासाठी JCB द्वारे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। यासाठी ग्रामस्थ, नागरिक, विविध संस्था, गणपती मंडळ, व्यापारी आदींनी सढळ हाताने मदत करून आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, यासाठी नगरपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। नगरपंचायतीचे रामदास तुपे, व्यापारी राजेश भाटिया, युवा नेते सुनील यादव आदींनी प्रयत्नशील राहून पुढाकार घेतला आहे। तरी सदर कामासाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी नगरपंचायत लोणंद येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। खेमावती स्वच्छता अभियान नगरपंचायतच्या वतीनं व सर्वांच्या लोणंदकरांच्या वतीनं राबवले जात आहे। गेल्या 2-3 दिवसापासून थोड्याशा काही कारणांनी बंद होते। आज परत ते आपले नगरपंचायत शिव साहेब व रामदास तुपे साहेब यांनी परत ती प्रयत्नांची पराकाष्ठा करून परत चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे मशीन जे दिसते, हे मशीन फक्त थांबलेलं आहे पाहिजे। माझी सर्वांना विनंती आहे, आपण रोख स्वरूपात द्या, काही वस्तू स्वरूपात द्या, जे त्यांना लागते, फक्त हे बंद नाही झालं पाहिजे। आपल्या सर्व लोणंदकरांच्या हितासाठी हे चाललेलं आहे। आज रस्त्यावर वाढलेले अपघात भविष्यात तुम्हाला ते ट्रॅक होणार आहे। भविष्यात ट्रॅक एवढा सुंदर होणार आहे की त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। माझी एवढीच विनंती की सर्वांनी काय कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी लोणंद नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब व तुपे साहेब यांच्याशी संपर्क साधावा व थोडा आपला वेळ देऊन भविष्यकाळात आपल्याला हे फिरण्यासाठी किंवा एखाद्या पाहुण्या रावळे लोणंदचे आले, सुट्टे असेल तेव्हा दाखवण्यासाठी एक नवीन स्पॉट तयार होत आहे। तरी माझी सर्वांना विनंती की आपण इथं थोडंसं फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोणंदचे प्रसिद्ध जी शिवकालीन काळापासून वाहत आलेली खेमावती नदी, या नदीपात्रात आपण उभे आहोत। माझं लोणंदकरांना हात जोडून विनंती राहील की आपण ही मोहीम लोकवर्गणीतून सुरू करत आहोत। काही दिवसापूर्वी ही मोहीम सुरू झाली आहे, परंतु या ठिकाणी ज्या काही दानशूर व्यक्तींनी मदत केली तोपर्यंत आजपर्यंत ती पुरली, पण इथून पुढच्या काळासाठी मशीनला डिझेल लागतंय, कर्मचारी असतील त्यांच्या सर्वांसाठी आपण सढळ हाताने मदत करावी। ज्याला मदत करायची त्यांनी नगरपंचायतीशी संपर्क साधून त्यांना ती मदत तिथपर्यंत पोचवायची। त्या मदतीतून ते डिझेल आणि काही लागणाऱ्या साहित्य हे त्या नदीपात्रामध्ये आणून जमा करतात आणि तिथून पुढे हे कार्य चालू राहतंय। आपण सर्वांनीच कमीत कमी 1 तास तरी या खेमावती स्वच्छता मोहिमेसाठी द्यावा। आज आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी काम चालू केलं आहे। जे काम बंद होतं ते आज पुन्हा प्रगतीपथावर आहे। मी लोणंदकरांना म्हणजे हात जोडून विनंती का करतो, तर या लोणंदचं वैभव आणि लोणंदची एक वाहणारी नदी हिला सुंदर करूया आणि या ठिकाणी आपण एक बाग बगीचा टाईप करता येईल असं काहीतरी नियोजन करू आणि लोणंदचं एक वैभव, लोणंदच्या वैभवामध्ये एक नदीचं स्वरूप काय असतं आणि नदी स्वच्छ झाल्यानंतर लोणंदकरांची मान अनेक मोठी उंचवेल आणि लोणंदचं नाव जिल्ह्यात, राज्यात जाईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। आणि माझी व्यापारी बंधूंना, मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, राजकीय पक्ष असतील, सर्व संघटना असतील, गणपती मंडळ असतील, दुर्गामाता मंडळ असतील, यांनी प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी देऊन या आपल्या मातेला स्वच्छ करण्यासाठी, लोणंदच्या वैभवात भर टाकण्यासाठी आपण सर्वांनी सढळ हाताने मदत करावी। यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलाही राजकीय व्यक्ती नाही। हा लोणंदच्या खेमावती मातेसाठी आपण सर्वांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी। मी म्हणतो प्रत्येकाने वेळ द्यावा, जरी वेळ दिला तरी तो एक सत्कारणी लागणार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे। मी सकाळपासून राजेश भाटिया असेल, रामदास तुपे असतील, वाघमारे पत्रकार असतील आणि त्यांचे कर्मचारी असतील, आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी या मशीन बरोबर काम करतोय। आम्हाला
यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वार्थ नाही किंवा कोणतंही आम्हाला मानधन मिळत नाही, परंतु एक आमच्या मनामध्ये एक इच्छा आहे की लोणंदची नदी स्वच्छ व्हावी. ज्या उदाहरणार्थ बारामती ठिकाणी जे नदीचं स्वरूप अजितदादांनी तयार केलंय किंवा काही राजकीय पक्षांनी तिथं त्यांना मदत करून ते स्वरूप तयार केलंय, त्या पद्धतीचं आपली खेमावती नदी व्हावी ही माझी एक मनापासून तळमळीनं मी व्यक्त करतो. असंच माझ्यासारख्या सर्व संघटनेनं, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनं, कार्यकर्त्यांनी आणि व्यापारी बांधवांनी या ठिकाणी येऊन आपला अनमोल वेळ तरी द्यावा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी पाहिल्यानंतर दुसरा विचाराय तरी येईल कमीत कमी बाबा या ठिकाणी काय चाललंय. त्यासाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा, आर्थिक मदत करावी, एवढं मी हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.